लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। आई ही घराला घरपण देणारी खरी माता असून कुटुंबातील आई गेली तर किती मोठं आभाळ कोसळतं हे त्या कुटुंबातील लोकांनाच कळतं। चंदनापरी देह जिझवला, कष्टातून वसंत फुलवला, उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला, अशी अवस्था त्या कुटुंबातील व्यक्तींची होते। जोपर्यंत घरामध्ये आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा उत्तम रीतीने सांभाळ करा असं मत महिला कीर्तनकार लीनाताई खाडे यांनी व्यक्त केले। तडवळे तालुका खटाव येथील स्वर्गीय संगीता विनायक खाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन सेवेत लीनाताई खाडे महाराज बोलत होत्या। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, लोकराष्ट्र। पण आयुष्यातून तारुण्यात जर पत्नी निघून गेली ना तर त्या पतीला पत्नीचं जाण्याचं दुःख काय। आणि खरं सांगू का, बाई स्त्री जोपर्यंत जेव्हा देवाच्या जवळ जाते, हात जोडते भगवंताच्या जवळ, हात जोडल्यानंतर डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती असते आणि यदा कदाचित देवानं तिला प्रश्न केला, विचारलं, सांग म्हणे तुझ्या मनातील इच्छा काय आहे। पण खरं सांगू, तुम्हा आम्हाला जर देवानं मागाय सांगितलं तर आपण फक्त आपली झोळीच भरत राहतो। पण माय आहे ना, ही आई आहे ना, ही स्त्री आहे ना, ही त्या देवाजवळ गेल्यानंतर हात जोडल्यानंतर फक्त एकच मागते, काय, माझ्या पतीला भरपूर आयुष्य दे, माझ्या लेकरांना आरोग्य दे, सगळ्यांचे उत्तम भरभराट होऊ दे। स्वतःसाठी मागितलं का? तिला मागायला कुणासाठी सांगितलं होतं? स्वतःसाठी। पण स्वतःसाठी एकही गोष्ट न मागता सगळ्या कुटुंबाचा विचार करणारी स्त्री असते। एखाद्या वेळेस घरातली स्त्री जर निघून गेली ना, घराचं घरपणच निघून जातं। पहा, आता वटपौर्णिमा झाली, या वटपौर्णिमेला वेढे घालताना प्रत्येक स्त्री मनोमन एकच इच्छा व्यक्त करत असते, देवा, लग्नात सुद्धा ती भगवंताला एकच मागत असते, आज जशी मी भरल्या कपाळानं भरल्या मळवटानं आहे ना, माझं आयुष्यही असंच भरल्या मळवटानं जाऊ दे बाबा। पतीच्या नावाचं कुंकू नसेल, तुम्ही किती सोनं घातलं याला किंमत नाही। तुमच्या कपाळावरच कुंकू सांगतं तुम्ही किती मौल्यवान आहात। तुमच्या चेहऱ्याला, तुमच्या स्वरूपाला, तुमच्या सौंदर्याला एका कुंकवानं जर सौंदर्यता प्राप्त होत असेल तर त्या पतीचं आचरण किती मॅटर करतं आयुष्यामध्ये। ऐका, एखाद्या स्त्रीला शेजारच्या बाईनं अंगभर सोनं घातलंय आणि एकमेकींमध्ये चर्चा चालू झाली, पण ती स्त्री जेव्हा ज्या स्त्रीच्या कपाळावरती कुंकू नाही पण सोन्यानं लटपट आहे, पूर्ण भरलेली, त्या स्त्रीशी बोलताना ती सांगत असते, काय म्हणते, कितीही माझ्याजवळ सोनं नसेल पण माझ्याजवळ माझं मौल्यवान रत्न, मौल्यवान सोन्याचा दागिना म्हणजे माझा पती आहे। कपाळावरच्या कुंकवाकडे बघून सांगते, काय सांगते, नका सांगू कौतुक, सांगते दागिन्याचं आहे का जगामध्ये नाव तुमच्या धन्याचं, भाग्यवान नाही कुणी माझ्या बानी, भाग्यवान नाही कुणी माझ्या बानी, नको मला दाग दागिन असू द्या काळ। काय सांगते, अहो तुमच्या दाग दागिन्यांची गरज नाही, पण माझ्या गळ्यामध्ये माझ्या पतीनं लग्नामध्ये घातलेले हे काळ चार दागिने, ते चार मणी माझ्या आयुष्यासाठी जावं आणि माझं संपूर्ण आयुष्य माझ्या पतीला मिळावं एवढं मागणारी फक्त स्त्री असते। बघा, आयुष्यात पतीच्या अगोदर पत्नी गेली ना तर पतीचं मागचे दिवस फार वाईट असतात, कारण आयुष्यात एकच इच्छा असते, जोडा आयुष्याला जावा, पण यदा कदाचित आपल्या अगोदर जर पत्नी गेली ना तर सगळं अर्ध उर्वरित आयुष्य तारुण्यात जर गेली तर ते उर्वरित आयुष्य कसं घालवायचं नाही ज्याचं त्याला माहिती असतं, किती अवघड जातं। मग तसं आईचं जाणं, या कुटुंबातून आई गेली, या दोन लेकरांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं, आज या लेकरांनी चार चौघात कुठंही अख्खा परिवार इथे, पण या परिवारामध्ये आई शोधली ना तर आई भेटणार नाही। आपण म्हणतो आम्ही तुझ्या आईसारखे आहोत, आईसारखं असणं आणि आईच असणं यामध्ये फार तफावत आहे महाराज। म्हणून आईचं असणं जोपर्यंत
आई आपल्या घरामध्ये येतोपर्यंत उत्तम अशा पद्धतीने तिचा सांभाळ करा, उत्तम असं प्रेम द्या. आणि एकदा का हा मायेचा धरा आपल्या आयुष्यातून एकदा का आटला ना, जगामध्ये कितीही फिरा, आई आई म्हणून जगामध्ये कुणीही आईचं प्रेम देणारं भेटत नाही. कारण निखळता झरात आटला की मग समुद्राला काय, किंवा अनेक झरांना कितीही तुम्ही आईची उपमा दिली तर तो झरा जसा निखळ घरातला होता ना, तसा इतरांना ते प्रेम ती उपमा देता येणार नाही. चला, वेळेच्या अभावी जास्त न बोलता महाराजांनी ज्या अभंगाचा भावार्थ आपल्या पुढं जसा मांडण्याचा माझ्या अल्पशा मतीप्रमाणे प्रयत्न केला, मग महाराज म्हणतात, मातेची अचिंती अवघी बालकाची व्याप्ती आणि किती प्रेम करते. देह विसर्या पुला जवळी घेता शिव गेला, दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. देह विसर्या पुला जवळी घेता शिव गेला. या आईला मनापासून इथंच श्रद्धांजली अर्पण करूया. आताच्या सध्याच्या चालू कलियुगामध्ये आई वडिलांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. प्रत्येक जण काही ना काहीतरी व्यापाने व्यापलेलं आहे. पण तरी सुद्धा आई वडिलांना जर तुमचं काही हवं असेल, तुमची संपत्ती, तुमचा पैसा, तुमची प्रतिष्ठा, याही पलीकडे जर काय हवं असेल तर प्रेमाचे फक्त 2 शब्द. कारण प्रत्येक आई बाप एका आई लेकरांपासून मिळणाऱ्या 2 प्रेमाच्या शब्दांसाठी आसुसलेला असतो. तुम्ही ते न देता तो वेळ आपण स्क्रीन टाइम म्हणतो की नाही, मोबाईलसाठी तो वेळ देतो. मला असं वाटतं की प्रत्येकानं तो वेळ, विशिष्ट असा वेळ, कितीही तुम्ही तुमच्या कामाच्या गडबडीत असू द्या, पण एक असा वेळ ठराविक की जो दिवसातला तुम्हाला काही सेकंदाचा होईना मिळेना, पण आईच्या जवळ अगदी तू कसे, एकदा तरी दिवसातनं विचारपूस जर केली, किंवा वडिलांना तुम्ही कसे आहात, तुम्ही जेवण केलं का, हे 2 शब्द त्यांच्यामध्ये एखादी एनर्जी बूस्ट केल्यासारखं ते करत असतं. म्हणून वेगळं काही सांगण्यापेक्षा फार नाही पण तुमच्या आयुष्यातला काही कालावधी तुम्ही देऊ शकता. लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज.